एक तत्व हरि असे पै सर्वत्र, एक तत्व हरि असे पै सर्वत्र, ऐसे सर्व शास्त्र बोलिले. हरिनामे उद्धरे, हरिनामे उद्धरे, वेगे हरि त्वरे उच्चारे जो. जपता पै नाम यम काळ कापे, हरे हरे सोपे जपेशो. हरिनाम उद्धरे, हरिनामे उद्धरे, वेगे हरि त्वरे उच्चारे जो. निवृत्ती मने हरि नाम पाठ जपा, जन्मांतर खेपा अंतरते. हरिनामे उद्धरे, हरिनामे उद्धरे, वेगे हरि त्वरे उच्चारे जो. यंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तं, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामनां. अन्यांश्चास्य चरणश्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. हरि चरण संताजिया, हरि चरण संताजिया. सिंहासन संपदा मोजते जस्पुर दिक्प्रदेशम. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधि समृतिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. उदारा सोपान उदारा सोपान देव, उदारा सोपान देव. मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी, नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी, नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्र जननी देवाची, आद्यत्र जननी देवाची, आद्यत्र जननी देवाची. मनोजो मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम. वातात्मज वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुका या देवा यावरी हे न करावा अवेरू. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी. नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावी तो झालो आम्ही. नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडू इथून पुढे कामी. विठ्ठल 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 विठ्ठल. एक तत्व हरि असे पै सर्वत्र, ऐसे सर्व शास्त्र बोलिले. हरिनामे उद्धरे, हरिनामे उद्धरे, वेगे हरि त्वरे उच्चारे जो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता घेतलेला अभंग. अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौक्य काव्य तत्परता अलौक्य कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्यस्य भूषण. डॅण्यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांचे माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापुर निवासी माऊली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबा. माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या जीवनामध्ये श्रीगुरूची भूमिका असणारे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या जीवनामध्ये ज्येष्ठ मार्गदर्शकाची भूमिका असणारे. माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या जीवनामध्ये ज्येष्ठ बंधूची भूमिका असणारे. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जवळच असणाऱ्या त्र्यंबकेश्वर समाधी स्थित श्रीमन निवृत्तीनाथ दादा यांचा 4 चरणाचा अभंग आपण सर्वांच्या सेवेकरता आयोजित करविला आहे. विठ्ठल अभंग श्रीमन निवृत्तीनाथ दादा यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिपादित करण्या अगोदर परिहार देणे इष्ट अनिवार्य तथा ते गरजेचं सुद्धा आहे. विठ्ठल अभंग श्री निवृत्तीनाथ दादा यांचा आहे. ज्यांचा अभंग आहे त्यांचं वारकरी संप्रदायातलं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे वारकरी संप्रदायात 2 टप्प्यामध्ये प्रवास करतो. त्यातला दुसरा टप्पा तुम्हाला मला प्रत्येकाला माहिती आहे. दुसऱ्या टप्प्याची सुरुवातच आपण करतो. ज्ञानदेवोपदेश करून या पायी सोपान मुक्ताबाई बोधिले.
मुक्ताबाईने बोध खेचराशी केला, तेने नामयाला बोधेले. नामयाचे कुटुंब चांगावटेश्वर, एका जनार्दने विस्तार मुक्ताईचा. हा वारकरी संप्रदायाचा दुसरा टप्पा आहे. पण पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा वारकरी संप्रदायाचा विचार आम्ही मांडतो की दुसऱ्या टप्प्यात वारकरी संप्रदायाची सुरुवात ज्ञानोबांनी केली. प्रमाण सगळ्यांना पाठ आहे. ज्ञान देवे रचिला पाया. ज्ञानोबांच्या वारकरी संप्रदायामध्ये योगदान काय असं म्हटलं की आम्ही वारकरी अर्ध प्रमाण देतो. ज्ञान देवे रचिला पाया. ज्ञानोबांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला असं जर तुमचं वारकऱ्यांचं मत असेल तर ज्ञानोबांच्या अगोदर वारकरी संप्रदाय नव्हता का? ज्ञानोबांच्या अगोदर वारकरी संप्रदायाचे विचार नाही का? मग ज्ञानोबांच्याही अगोदर जर वारकरी संप्रदाय, तर ज्ञानोबांनी पाया रचला म्हणजे नेमकं काय केलं? ज्ञानोबांनी या संप्रदायाला भव्यता दिली, ज्ञानोबांनी या संप्रदायाला दिव्यता दिली, ज्ञानोबांनी या संप्रदायाला सेव्यता दिली, ज्ञानोबांनी या संप्रदायाला चैतन्यता दिली, ज्ञानोबांनी या संप्रदायाला अविरलता दिली, तरलता दिली, अखंडता दिली, पवित्रता दिली, तेजस्विता दिली. हे योगदान ज्यांचं होतं ना त्यांना ज्ञानोबराय म्हणतात. बघा, भव्यता असणं वेगळं आणि दिव्यता असणं वेगळं. भला मोठा मंडप असणं ही भव्यता आहे, पण त्या भव्य मंडपामध्ये कथा कीर्तन होणं ही दिव्यता आहे. नाही तर याच्यापेक्षाही मोठे मोठे मंडप असतात पण तिथं नको ते होतात. म्हणून मंडप भव्य असेल, तिथले विचार पवित्र असतील तर त्याला दिव्यता म्हणतात. आपण कधी आग्र्याला गेलात तर जाऊच नका, आणि ट्रिपवाल्यांनी तर आग्र्याला नेऊच नका भारतीय असाल तर. आपण आग्र्याला जेव्हा जातो ना तेव्हा असं म्हणतात की त्या आग्र्याची उंची पाहिली तर माणसाचे मान वर होते. ज्याला पाहिल्यानंतर ज्याची उंची पाहण्याकरता माणसाला मान वर करावी लागते त्याला आग्र्याची भव्यता म्हणतात. आळंदीला गेल्यानंतर माझ्या माऊलीच्या मंदिरामध्ये वाकून जावं लागतं, त्याला परमार्थाची दिव्यता म्हणतात. जिथं मान वर होते ती कदाचित भव्यता असेल, पण जिथं चांगल्यात चांगल्याला वाकावं लागतं ती परमार्थातली दिव्यता असेल. जिथली ताजमहल बाजूला केला तर तिथं कबर सापडण्याची शक्यता आहे, तिला भव्यता म्हणतात. आणि सिद्धेश्वराच्या मंदिराच्या नंदीचं विवरतीर्थ उघडलं की 750 वर्षाची संजीवन समाधी सापडते, त्याला परमार्थाची दिव्यता म्हणतात. आणि म्हणून हा संप्रदाय भव्यतेकडून दिव्यतेकडे आणि दिव्यतेकडून सेव्यतेकडे प्रवास करतो. मग पाया रचणं म्हणजे नेमकं काय? फार जुन्या लोकांना माहिती असेल, आपण नेहमी श्रवण करणारे सुस्नात आहात, अवगाहनाची आपली कर्णपटलाची शक्ती परिपक्व असेल असं आपण गृहीत धरू. तर या परंपरेमध्ये जुने लोक सहज म्हणतात एखादा सांकव, सेतू, पूल, ब्रिज, इमारत बांधायची असेल आणि तो पूल जास्त दिवस टिकला पाहिजे असं जर वाटत असेल तर फार पूर्वीच्या काळामध्ये त्या पुलाचा पाया खोदल्यानंतर त्याचा पाया भरायच्या अगोदर काय द्यायचे? खाली बडी द्यायची. जर बडी दिला तर त्याचं आयुष्य वाढतं. खरं म्हणजे हा श्रद्धेचा अंधश्रद्धेचा भाग आहे, त्याच्या आतमध्ये जास्त जाऊ नका. पण आजही आपण श्रद्धेला अंधश्रद्धेला किंमत देतो. आपल्यापेक्षा महिला वर्ग जास्त देतात. दारावर कावडा बसला, कोणीतरी मरणार आहे, हा लवकर बोलत जा. मला इतक्या गॅप चालत नाही. माझी कीर्तनाची पद्धत एकदा चालू झालं की जय विठ्ठल पर्यंत मला कनेक्टिव्हिटी आणि कंटिन्युटी लागते. गॅप पडला की मला काही पण सुचतं. माझी पद्धत एखादा माणूस म्हातारा आहे, त्याचा जीव लवकर जात नाही, घरातले लोक कंटाळतात, 10 मिनिटांनी त्याच्या कॉटजवळ जाऊन चेक करतात, आहे का गेले, आहे का गेले. तसं 9 वाजेपर्यंत माझ्याकडेच पाहायचं, आहे तर आहेच. आता कसं काय जाईल घेतल्याशिवाय? तुमच्या कीर्तनाचा अभिप्राय घेतल्याशिवाय कसा जाईल असा अर्थ आहे त्याचा. लक्षात घ्या. पाया भरताना बळी दिला जातो. आम्हाला प्रत्येकाला माहिती, श्रद्धा अंधश्रद्धेचा भाग आहे. दारावर कावळा बसला, कोणीतरी येणार आहे. कुत्रे भुकायला लागले, कोणीतरी जाणार आहे. सध्या काही तसं राहिलं नाही. सकाळी 9 वाजता टीव्ही चालू करा, सध्या महाराष्ट्रात कोणताही कुत्रा कोणावरही किती वेळ भुकतोय. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकी आपण 9 वाजेपर्यंत सोबतच आहे. दारावर कावळा बसला, कोणीतरी येणार आहे. कुत्रे भुकायला लागले, कोणीतरी जाणार आहे. मांजर आडवी गेली, निश्चित केलेलं काम होणार नाही. खरं म्हणजे या गोष्टीवर माझा भरोसा नाही, तुम्ही पण ठेवू नका माणूस म्हणून. 24 तासामध्ये आपल्याला घरामध्ये मांजर किती वेळा आडवी जाते? तुम्ही घाबरू नका, मी मांजरच सांगतोय.
आणि तुमचा रोग जर ह्यांच्याकडे असेल, जर त्या मांजर, तर मग आपण होऊ नये म्हणून मी मांजर सांगतोय. पाया भरताना मांजर आडवी गेल्यानंतर काम होतं का होत नाही हा मुद्दा महत्वाचा नाही, पण बेटा मांजर आडवी गेली ना 2 मिनिटं थांबलं पाहिजे, हे ज्या मायबापांनी शिकवलंय ना हा मुद्दा महत्वाचा आहे. पाया भरताना बळी दिल्यानंतर फुलाचं आयुष्य वाढतं का वाढत नाही याच्यावर भरोसा नाही, पण खरंच पाया भरताना बळी दिल्यावर जर आयुष्य वाढत असेल तर या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबरायांनी भरलाय. आणि त्याचा पाया भरायच्या अगोदर ज्ञानोबरायांचे आई वडील विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता नावाचे 2 बळी या वारकरी संप्रदायाने सुद्धा दिलेले आहेत. आम्ही त्यागात शांती निरंतरम ह्याचं समर्थन करतो, आम्ही भोगात शांती निरंतरम याचं समर्थन करत नाही. आम्ही त्यागाला किंमत देतो, आम्ही भोगाला किंमत देत नाही. हे आमच्या संप्रदायाची भव्यता आहे, दिव्यता आहे. बरं, दुसऱ्या टप्प्यात आम्ही प्रवास करतो, पण पहिला टप्पा कुठे वारकरी संप्रदायाचा? वारकरी संप्रदायाचा पहिला टप्पा रोज संध्याकाळी हरिपाठात आपण म्हणतो, आदिनाथ उमा, थोडं सावकाश होऊ द्या, बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. भगवान शंकराने तो बीज मंत्र तयार केला, ती ज्ञान मुद्रा तयार केली, ती प्रेम मुद्रा तयार केली. कोणाकरता? शंकराने तो मंत्र कोणाकरता तयार केला? बावधनच्या लोकांकरता. मग उमा, उमा, उमा म्हणजे पार्वती. शंकराने मंत्र तयार केला पार्वती करता आणि त्याचा फायदा घेतला मच्छिंद्राने. मच्छिंद्रा लाधले. बर, साधले का लाधले? परमार्थ साधणारा असावा का लाधणारा असावा? एखाद्या वेळेस साधणारा नसला तर चालेल, लादणारा असावा. ऐका, साधन म्हणजे काय? स्वतःच्या कष्टाने जे प्राप्त केलं जातं त्याला साधन म्हणतात. सहज प्राप्त होतं त्याला लाधन म्हणतात. तेने मुक्तिचारी साधियेल्या, माझ्या भरोशावर मी मुक्ती प्राप्त केल्या, साधियेल्या. आणि आयतं भेटणं कशाला म्हणतात माहिती का? पुढे हरिपाठामध्ये प्रवास करा. सत्वर उच्चार, प्रल्हादी बिंबाला उद्धवा लाधला. उद्धवा लाधले आणि ज्ञानोबरांनी साधले. एकनाथ महाराज म्हणतात, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चरा, याला लाधल म्हणतात. मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती. मच्छिंद्रनाथाने मराठवाड्याच्या प्रांतातून तो उपदेश, तेच प्रेममुद्रा गोरक्षादी दिली, त्यांनी गोरक्षनाथाला दिली. गोरक्षनाथाने तीच प्रेममुद्रा पूर्ण कृपा केली गहनीनाथा. कल्याण शहर, कल्याणच्या जोड मलंगनाथ आहे, मलंगड, त्या मलंगनाथावर गहनीनाथ आहे आणि गहनीनाथाला ते पूर्ण उपदेशन केलं. आणि गहनीनाथाला ते पूर्ण उपदेशन केल्यानंतर गहनीनाथाने ते पूर्ण ज्ञान घेतलं आणि गहनीनाथ विचार करायला लागले की या ज्ञानाला काय करायचं? निर्द्वंद्व, निशंक. काय निर्द्वंद्व निशंक? हा, ते विचरता आहे, विचारिता नाही. विचरता म्हणजे विचरण करणे. मही म्हणजे पृथ्वी. पृथ्वीवर ते फिरत होते आणि फिरता फिरता इगतपुरीपर्यंत आले, त्र्यंबकेश्वराला आले आणि ब्रह्मगिरीमध्ये एका गुहेमध्ये समाधीस्थ झाले. सुखानंद हृदय स्थिरावला. बरं, आता गहनीनाथाकडे जे ज्ञान आहे, जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी द्यावे. शहाणे करुणे सोडावे सकळ जन. ते ज्ञान दुसऱ्याला द्यायचंय, पण ते ज्ञान घेणारं पात्र तसं पाहिजे. विरक्तीचे पात्र, विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगनेच नाही. पण विरक्तीचं पात्र पाहिलं. येऊनी सम्यक अनन्यता, त्यांच्या जवळ आले आणि त्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा दिली. कुड हे पावन कृष्ण नामे, कुड हे पावन
कृपा केली गहनीनाथा, तीच कृपा गहनीनाथांनी कोणाला केली? निवृत्तीनाथांना केली. आणि परंपरा सांगितली. आपल्या घराण्याची परंपरा कोणती? कुडहे पावन कृष्ण नामे, कृष्ण विष्णू गोविंद या नामाचे निकड प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते, उदंड गाते माझी आत्मचर्चा विशद या नामाचे निखळ प्रबंध, कृष्ण विष्णू गोविंद. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं. यस्य स्मरण मात्रेनं जन्म संसार बंधनात विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे, नमः समस्त भूतानामादि भूताय भूभृते, अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे, अनंत रूप अनंत सृजित मन्युर्भयापहो, चतुस्रुग विरात्मा विदेशो व्यादेशो दिशा, शंख वृन्नंद केचक्र शारंग धर्वा गदाधर, रथांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुधा. बहु आहे करुणावंत अनंत, हे नाम ज्या अनंत नाम आहे तो बहु करुणावंत आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखले म्या त्यासी, बाप रखुमा देव रुखुन बाणले कैसे. तो अनंत नामाचा आहे, अनंत रूपाचा आहे, अनंत तत्वाचा आहे. तो देव तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्याला परमात्मा समजला पाहिजे. पण देव समजण्याकरता आपल्याला 3 पर्याय: 1 ग्रंथ, 2 संत आणि 3 भगवंत. कधी कधी ग्रंथ समजून घ्या. कोणते ग्रंथ समजून घ्या? ऐका, ग्रंथाचं वैशिष्ट्य बरं, ग्रंथ आपल्याशी बोलतात, पण ग्रंथ आपल्याशी बोलतात हे आपल्याला समजलं पाहिजे. ज्ञानोबरांची एखादी ओवी वाचताना, तुकोबरांचा एखादा अभंग वाचताना कधी कधी माणसाला हसू आलं पाहिजे. एखादी ओवी अभंग वाचताना कधी कधी माणसाच्या अंगावर काटे आले पाहिजे. एखादी ओवी अभंग वाचताना कधी कधी डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. ज्या दिवशी ओवी अभंग वाचताना तुम्हाला कधी हसू येतंय, कधी अंगावर काटे येत आहे, कधी डोळ्यातून पाणी येतंय, त्या दिवशी समजून चाला तुम्ही गाथा वाचत नाही, तुम्ही ज्ञानेश्वरी बोलत नाही. त्या गाथ्याच्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय तुमच्याशी आता बोलायला लागलेले आहेत. ताकद लक्षात येणं गरजेचं आहे. परमार्थ वैधव्याचा नाही, परमार्थ सौभाग्यवतीचा आहे. परमार्थ सौभाग्याचं लक्षण आहे, परमार्थ वैधव्याचं लक्षण आहे. सौभाग्याचं लक्षण म्हणजे काय? 750 वर्षापासून ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा आचार आहे, ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा विचार आहे, ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा प्रचार आहे, ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा प्रसार आहे, 750 वर्षापासून प्रत्येक कीर्तनकार कीर्तनाची सुरुवात रूप पाहता लोचनी या अभंगाने घेतो. आजपर्यंत त्या अभंगाचा कोणालाही वारकऱ्यांमध्ये कंटाळा आला नाही. याला अभंगाचं सौभाग्यवती लक्षण म्हणतात. 400 वर्षापासून कीर्तनाची सुरुवात सुंदरते ध्यान या अभंगाने आरंभ घेणारा करतोय. त्याला 400 वर्षात सुंदरते ध्यान अभंगाचा कंटाळा आला नाही. याला अभंगाचं सौभाग्यवती लक्षण म्हणतात. 750 वर्षापासून आता विश्वात्मके देवे 9 वेळांचं पसायदान म्हणताना कुणाला कंटाळा येत नाही. याला अभंगाचं सौभाग्यवती लक्षण म्हणतात. कदाचित वाचता येत नाही, कदाचित लिहिता येत नाही, तरी संध्याकाळी 8-8:30 वाजता जेवण झालं की गावाच्या मंदिरामध्ये 27 अभंगाचा हरिपाठ आमच्या माता भगिनी म्हणतात, तरी त्यांना कंटाळा येत नाही. त्याला अभंगाचं सौभाग्यवती लक्षण म्हणतात. ज्याला गाताना म्हणताना कंटाळाच येत नाही त्याला सौभाग्यवती म्हणतात. आणि हे आपल्या पठ्याचे 1-2 गाणं कीर्तनात म्हणतात, याला विधवा लक्षण म्हणतात. ज्याला तुकोबराय ज्ञानोबरांचे अभंग कमी पडले म्हणून गाणे म्हणावे लागतात, हे विधवा महिलेचं लक्षण. म्हणून यांचे गाणे एक दिवस विधवा होतात आणि ज्ञानोबराय तुकोबरांचे अभंग सौभाग्यवतीचं लक्षण घेऊन टिकून राहतात. संप्रदाय सौभाग्यातून प्रवास करतो, संप्रदाय वैधव्यातून प्रवास करत नाही. याचं वैशिष्ट्य आहे, त्याची विशेषता आहे. कधी कधी ती भूमिका मनात आली पाहिजे. एखादी ओवी वाचताना हसू आलं पाहिजे. ज्ञानोबरांचे काही ओव्या माणसाला हसवतात. तुकोबरांचा एखादा अभंग वाचताना माणसाला हसू पाहिजे. तेल निशी रुसला वेडा, रागे कोरडे खातो भेडा. पूर्वीचा काळ खाद्य तेल, गोडे तेल, भाजीमध्ये टाकायचं तेल पूर्वीच्या काळामध्ये कुठं भेटायचं? कोर्टात. हा ठीक आहे. कुठे भेटायचं ते? तेली बांधवाकडे, घाण्यावर. मग त्या तेली बांधवाकडे तेल घेण्याकरता एक प्रतिष्ठित महात्मा गेला आणि त्याचं त्याच्याशी भांडण झालं. आणि भांडण झाल्यावर त्याने शपथ घेतली, इथून पुढे मरून जाईल पण मी तुझ्या घरचं तेल खाणार नाही. तुकाराम महाराज म्हटले त्याचं काहीच बिघडणार नाही. जर तू त्याच्या घरचं तेल खाल्लं नाही तर त्याला तेलाला दुसरं गिऱ्हाईक भेटेल, तुला घरी कोरड्या भाकरी खाव्या लागतील. रागे कोरडे खातो भेडा. पण तुकोबराय पुढे खरं बोलता बरं. तुकोबरायांची भूमिका समजून घ्या. या जगात पांडुरंग परमात्मा नावाचा एक तेली आहे. त्या पांडुरंग परमात्मा नावाच्या तेल्याच्या जर तुम्ही विरोधात गेले, त्या पांडुरंग परमात्मा नावाच्या तेल्याच्या जर विरोधात गेले तर त्याला भक्त नावाचे दुसरे वारकरी भेटून जातील, पण तुला संसारात दुःखाच्या कोरड्या भाकरी खाव्या लागतील. भूमिका लक्षात घेतली पाहिजे.
ज्ञानोबांचे गोड ववी माणसाला सहज असते. बैल विकुनी बांधिला गोठा. बैल विकुनी बांधिला गोठा. माणूस त्याच्याकडे बैल होता. म्हणजे पूर्वी बैल गोठ्यात राहायचे, हे आता 7-8 वर्षात घरात राहायला लागले. तर ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. बाकी माझ्या फोनपेला पैसे टाका, मी ऑनलाईन क्लासेस पण चालवतो. आणि ज्याला कोरोनामध्ये 12वी सुटलेल्या दिद्या भेटल्या त्यांची तर परिस्थिती कठीण आहे. ते रिझल्ट एकदम खतरनाक लागलेले त्यांचे. अभ्यास इमानदारीने केल्याचा परिणाम, तो प्रोजेक्ट आणि हा इफेक्ट. ऐका, बैल विकुनी बांधलेला गोठा. त्याने बैल घेतला. त्या बैलाला उन्हाळ्यात ऊन लागायचं, पावसाळ्यात पाऊस लागायचा, हिवाळ्यात थंडी वाजायची. त्या बैलाच्या मालकाला काळजी वाटायला लागली, या बैलाकरता काहीतरी केलं पाहिजे, ह्याच्याकरता गोठा बांधला पाहिजे. कारण याला हिवाळ्यात थंडी वाजते, याला उन्हाळ्यात ऊन लागतंय, याला पावसाळ्यात पाऊस लागतोय, ह्याच्याकरता गोठा बांधायचा आहे. पण दुर्दैव आहे आपलं, गोठा बांधण्याकरता आपल्याकडे पैसे नाही. पण तो हुशार होता. तो बाजारात गेला आणि बाजारात जाऊन त्याने बैल विकला आणि आलेल्या पैशांनी त्याने गोठा बांधला. काय? त्याने बैल विकला आणि बैल विकून जे पैसे आले त्या पैशांनी गोठा बांधला. बैल विकून बैला करता गोठा बांधणारा माणूस हुशार का मूर्ख? एका वाक्यात उत्तरे द्या, 2 मार्क भेटतील कीर्तन झाल्यावर. बैल विकून बैला करता गोठा बांधणारा माणूस हुशार, शक्य मूर्ख. अरे बैल विकून बैला करता गोठा बांधणारा माणूस जसा मूर्ख आहे ना, तसा तारुण्याचा बैल संसाराच्या बाजारात विकून म्हातारपणी 1 कोटी रुपयाचा घर नावाचा कोठा बांधणं हे सुद्धा मूर्खपणाचं लक्षण. अरे ज्याच्या करता गोठा बांधला तोच राहिला शिल्लकने, बांधून काय फायदा? ज्याच्या करता गोठा बांधला रिकाम्या जागा घरी भरा. ज्ञानोबरांच्या काही ओव्या हसवतात, काही ओव्या प्रश्नाची उत्तरं देतात. तुकोबरांचे काही अभंग प्रश्नाची उत्तरं देतात. आणि संतांचं वाङ्मय समजायला ताकद लागते. सांगे कुलालमतीची स्त्री, एखादी कुलवान स्त्री जेव्हा रस्त्याने चालते ना, तेव्हा तिचा एक स्वधर्म आहे, तिच्या डोक्यावर पदर. हे आत्ता महिला पदर घेत नाही, कीर्तनाला जातात म्हणून. त्यांनी कीर्तनात ऐकलं होतं डोईचा पदर. वा, शेवटी तुमचा दोष नाही, पदर घ्यायला डोकं लागतं. मी चुकीचं बोलतोय का? मी चुकीचं बोलतोय का? मी चुकीचं बोलतोय का? पदर कुठे घेतात? कोणी कॉफी न करू आता. एवढे कॅमेरे चालू आहे तरी कॉफी करताय. शेवटी एखादा माणूस डोक्यात फेटा बांधतो. फेटा बांधायला काय लागतं? डोकं. ह्या बऱ्याच लोकांनी टोप्या घातल्या. टोपी घालायला काय लागतं? जुन्या महिलांचे डोके त्यांच्या डोक्यावर पदर आहे. पदर घ्यायला काय लागतं? आपण टोपी घालत नाही, आपण फेटा बांधत नाही, आपण पदर घेत नाही. कारण आपल्याला तुम्ही जुन्या महिला त्यांच्या डोक्यावर पदर आहे का माहिती का? या जुन्या महिला जेव्हा तरुण होत्या ना, तेव्हा यांना खायला चटणीवर तेल भेटत नव्हतं. जिथं चटणीवर तेल भेटणार नाही तिथं डोक्याला तेल भेटेल का? मग डोक्याला तेल नसलं की ते केस विस्कटून जायते. आणि ते विस्कटलेले केस पाहिले की लोक तिला नाव पाडायचे. म्हणून त्या विस्कटलेल्या केस पाहिल्यानंतर आपल्या नवऱ्याची अब्रू जाऊ नये याच्याकरता, आपल्या नवऱ्याची अब्रू झाकण्याकरता जुन्या महिला पदर घ्यायच्या. जुन्या. तुम्ही हळूहळू रेंजमध्ये, आपलं काहीच म्हणणं नाही, रेंजमध्ये येणं गरजेचं आहे. एखादी स्त्री डोक्यावर पदर घेते आणि ती पदर जेव्हा घेते ना, तेव्हा जुन्या काळात पदर घेतल्यानंतर त्या पदराखालचा चेहरा सहसा कुणाला दाखवत नव्हत्या. त्या पदराखाली जो झाकलेला चेहरा आहे ना, ती महिला कुणालाही दाखवत नाही. बरं ती दाखवतच नाही असं आहे का? दाखवते. ती महिला पदर घेतलाय ना, त्याच्या आतला चेहरा दाखवते. कुणाला? ती सहज चेहरा दाखवते तिच्या पतीला, ती सहज चेहरा दाखवते तिच्या मुलाला, ती सहज चेहरा दाखवते तिच्या भावाला, ती सहज चेहरा दाखवते तिच्या बापाला. त्या कुलवान स्त्रीने डोक्यावर पदर घेतला ना, त्याच्यातला चेहरा पाहण्याकरता तिचा भाऊ बना, बाप बना, मुलगा बना, पती बना, ती तुम्हाला चेहरा दाखवण्याची शक्यता आहे. ज्ञानोबरायांचा ओवीचा भाव, तुकोबऱ्यांच्या अभंगाचा भाव. तुकाराम महाराजांचा अभंग ओपन फिरत नाही, तो डोक्यावर पदर घेतो. ज्ञानोबरांची ओवी उघडी फिरत नाही, ती डोक्यावर पदर घेते. एकेका अभंगावर आमच्या लोकांनी 1000 कीर्तन केले. अजून आम्हाला पदराचा काठ दिसला
पदराच्या आतला चेहरा अर्थाचा दिसत नाही, कारण त्याच्याकरता देवाचा मुलगा व्हावा लागतो. असं नाही घडत, ते कुणालाही नाही दिसत, त्याला ताकदच लागते, ताकदच लागते. म्हणून काही काही लोक म्हणतात अभंगावर होते, ते वर होते. तर एखाद्याला विचारलं परवा कीर्तन कसं झालं, 13वा कीर्तन कसं झालं, रात्री कीर्तन कसं, सप्ताहामध्ये तुम्ही पहा लोक म्हणतात ते अभंगावर होते, म्हणजे ते वर होते, अभंग खाली होता. आता अजून पुढे बोलावं लागेल, अभंगातलं बोलावं का अभंगावर बोलावं, प्रक्रिया बदलते. पण ही शास्त्र परिणितीमध्ये त्याला जाणण्याकरता एक नजर लागते. नजर, ती नजर बाजारात भेटत नाही. परमात्मा ओळखण्याकरता हे मंदिरात जाणं म्हणजे देवत्वाकडे जाणं नाही. मंदिरात जाणं म्हणजे देवत्वाकडे जाणं. मी नेहमी सांगतो, आपण सकाळ सकाळ स्नान झालं की मंदिरात जातो की नाही? सकाळी आंघोळ झाल्यावर आपण मंदिरात जातो ना. कशा करता? देव झोपलाय का उठलाय ते पाहण्याकरता. कशा करता जातो? देवाच्या दर्शनाला. पण देवाकडे आपण किती तास पाहतो? मिनिट, सेकंद. माझा अनुभव, मी मंदिरात गेलो, देवाकडे 3 ते 4 सेकंद पाहतो. 5व्या-6व्या सेकंदाला खाली वागतो, 6व्या-7व्या सेकंदाला उभा राहतो, 7व्या-8व्या सेकंदाला हात जोडतो आणि 9व्या-10व्या सेकंदाला देवाच्या पाया पडतो. पण 11व्या सेकंदाला मी चुकी करतो. पाया पडून उभे राहिलो, हात जोडले की देवाकडे पाहताना आपण डोळे काय करतो? बंद करतो. कोणाला पाहायला आलो होतो? देवाला. आणि देवाला पण डोळे काय केले? वाय. का? अरे देवालाच पाहायला आलो, देवालाच पण डोळे बंद केलं म्हणजे काय? हित सेन्स आहे. इथं त्या सेन्सचं नाव आहे ज्ञानेश्वरीमध्ये तैसा हृदयामध्ये मी रम. त्या सेन्सचं नाव आहे हरिपाठामध्ये सर्वाघटी राम. इथे तो हितला देव सांगतो, चामाचे डोळे दाविती, इंद्रियाते गोडी लाविती. चामाते, चर्माचे, चांबड्याच्या डोळ्याने मंदिरातला देव किती सुंदर तुम्हाला पाहिलं. चांबड्याच्या डोळ्याने दगडातला देव किती सुंदर आहे तू पाहिलं. ते चांबड्याचे डोळे बंद कर आणि तुझ्या गुरुने तुला जे ज्ञान दिलंय ना, ते आतून ज्ञानाचे डोळे उघड. तुला कळेल तुझ्या हृदयात परमात्मा म्हणून मी किती सुंदर आहे. त्याला हित पाहावं लागतं बरं. आणि देवाचं एक वैशिष्ट्य आहे, देव तुमच्या प्रगट होतो, भगवान परमात्मा प्रगट होतो, पण त्याची ताकद लागते. संसारात पोरगा प्राप्त होणं हा एक वेगळा भाग आहे, परमार्थात प्राप्त होणं हा वेगळा भाग आहे. एखाद्या दाम्पत्याचं लग्न झालं, लग्न झालेल्या जोडप्याची पहिली इच्छा काय असते? फारकत घेणे. मग तुम्ही बोलत नाही माझं काय का? लग्न झालेल्या जोडप्याची पहिली इच्छा काय? लग्नाला 2, 4, 6, 8, 10 महिने, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष एखादं मुलबाळ झालं पाहिजे. एखाद्या दिदीचं लग्न झालं, तिच्या लग्नाला 5 वर्ष झाले, तिला मुलबाळ झालं नाही. तिच्या गल्लीतल्या इतर महिला इतक्या इमानदारीने कपडे धुतात तिच्या नावाने, म्हणजे कागा गुड्डी काही नाही अजून, म्हणजे मुलबाळ गुड्डीला होत नाही, टेन्शन गल्लीतल्या घेतात. सल्लागार समिती. बरीच समस्या महिलांचीच आहे का? आपली पण आहे. लग्नाला 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाली, एखादा मुलगा लागेल ना. अरे एखादा पोरगा लागेल ना. नाहीच कशाला तर कमीत कमी लागेल ना. पोरगा लागेल ना. कशाला? मी दिवा लावायला म्हणतोय, तुम्ही लावा काड्या. शेवटी ज्याची त्याची सोच आहे. सोच बदलो देश बदलण्यावाला आहे. लागेल की नाही? दिवा लावायला एखादा लागेल ना. दिवा असतो ना, दिवा कशात लागतो? काय म्हणतात तिला? दिवा जिच्यात लावायचा असतो त्या भांड्याला, पात्राला काय म्हणतात? पणती. पणतीच नसेल तर दिवा कसा लागेल? पणतीच नसेल तर दिवा कसा लागेल? पण तीच नसेल दिवा कसा लागेल? मी पुण्यात याची जाणीव उद्या. आमचा एक मित्र म्हणे पुन्हा विद्येचं माहेर घर आहे. त्याला म्हटलं ते सासरे नांदायला निघून गेले. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नसेल समजलं त्यांनी 9 पर्यंत प्रतिसाद द्या. लक्षात घ्या, संसारामध्ये जर मुलगा पाहिजे असेल तर त्याचा गर्भाशय इथं आहे. आणि मित्रांनो, परमार्थात पोरगा पाहिजे असेल ना, त्याचा गर्भाशय इथं आहे. त्याचा गर्भाशय इथं आहे. ऐका, एक थोडी भाषा थोडी ऐकताना तुम्हाला कदाचित राकट वाटेल, पण शेवटचं वाक्य ऐकलं की तुम्हाला कळेल वारकरी संप्रदाय किती श्रीमंत आहे, विचाराने किती श्रीमंत, थिंक टँक किती श्रीमंत आहे वारकऱ्यांचं.
तुमचे माझे गुरु तुम्हाला मला ज्ञान देतात, पण ज्ञानाकरता गीतेने 3 पायऱ्या सांगितल्या. कोणत्या? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिनाः. प्रणिपातेन परिसेवया परिप्रश्नेन. तिथे जा, त्यांची सेवा करा आणि त्यांना प्रश्न विचारा. गुरु तुम्हाला ज्ञान देतात. तुमचे माझे गुरु जेव्हा तुम्हाला ज्ञान देतात ना, तेव्हा ज्ञान देण्याकरता तोंडामध्ये काय लागते? जीभ लागते. जीभ. ऐका, मांडुक्य उपनिषदाच्या अंतर्गत गर्भोपनिषदाची भाषा आहे, थोडं समजून घ्या, गैरसमज करू नका. तुमच्या माझ्या गुरुजीच्या तोंडात जे जीभ असते ना, ते कधी जीभ नसते. तुमच्या माझ्या गुरुजीच्या तोंडामध्ये जीभ नसते, ते कामशास्त्रातलं जणू काही लिंग आहे. त्या गुरुजींच्या काल जीभ नावाच्या लिंगातून जे ब्रह्मज्ञानाचे शब्दरूपी शुक्राणू बाहेर पडतात, ते ब्रह्मज्ञानाचे शब्दरूपी शुक्राणू शिष्याच्या कानाच्या योनीतून हृदयाच्या गर्भाशयात गेले की तिथे प्रगट होतो. त्याला परमात्मा म्हणतात. अरे जगात दाखवा असे श्रीमंती कोणाकडे? जगातलं तत्वज्ञान उघडून पहा. एवढी वैचारिक बैठक कोणाकडे? ते फक्त वारकरी संप्रदायाकडे. म्हणून त्याला प्रगट करायची जागा आपल्याकडे प्रमाण आहे की नाही? मेंदूबंदी खाना केला. हृदयबंदी का? ठीक आहे, बरं, आपलं चेक करून घेतले मेंदू. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. पण तो जो आत आहे तो निर्गुण तत्व, तो डोळ्याचा विषय नाही. मग त्याला सगुणात यावं लागतं. मग त्याला आल्यानंतर तो नामाभिधान प्राप्त करतो, आणि त्याने नामाभिधान प्राप्त केलं की ते नामाभिधान माझ्याकरता उपयोगात पडतं. निर्गुणाला समजायचं असेल तरी तुम्हाला पुराणांची मदत घ्यायची, तरी तुम्हाला उपनिषदांची मदत घ्यायची, तरी तुम्हाला वेदांताच्या प्रस्थांतरीची मदत घ्यायची, वारकरी संप्रदाय प्रस्थांतरीची मदत घ्यायची, हो, वेदांची मदत. आणि बाह्य लक्षणाने जे रामकृष्ण विठ्ठल पांडुरंग आहे ह्यांना जरी समजून घ्यायचं असेल तरी तुम्हाला वारकऱ्यांच्या पुराणाच्या वेदाच्या प्रस्थांतरीचा अभ्यास करावा लागेल. पौराणिकतेची प्रस्थांतरे, आर्ष काव्य, आद्य काव्य, महाभारत, वाल्मिकी रामायण आणि श्रीमद भागवत महापुराण, पुराणांची प्रस्थांतरे. वारकऱ्यांची प्रस्थांतरे, ग्रंथराज ज्ञानेश्वरी, जगद्गुरु तुकोबारांचा गाथा आणि नाथ महाराजांचा भागवत, वारकऱ्यांची प्रस्थांतरे. वेदांताची प्रस्थांतरे, ब्रह्मसूत्र, श्रीमद भगवद्गीता आणि उपनिषद, या सगळ्यांचं सार ज्याच्यात आहे त्याला म्हणतात शास्त्र. आणि असे जे जे कोणी शास्त्र आणि शास्त्रकार असतील ते त्या देवाच्या तत्वाच्या संबंधाने बोलायला लागले